शहरातील मीरा रोड जवळील काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय रॅकेटचा भांडाफोड केला आहे। त्यात 41 वर्षीय अभिनेत्री अनुष्का मोनी मोहनदास हिला अटक करण्यात आली आहे। या कारवाईत 2 टेलिव्हिजन मालिकांमधील तसेच बंगाली सिनेमातील महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेली अभिनेत्री ही बंद करण्यात आलेल्या उल्लू ॲपमधील कलाकार असल्याची माहिती समोर आली आहे। केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच उल्लू अर्ल्ड बालाजीसह अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्या 10 ॲपवर कारवाई करत हे ॲप भारतात बंद केले आहेत। त्यामुळे या ॲपमधील मालिकांसाठी काम करणाऱ्या कलाकारांची मोठी कोंडी झाली आहे। काशीमीरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 2 बनावट ग्राहक डिकॉय तयार केले। आरोपींनी ग्राहकांना मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या काशीमीरा येथील एका मॉलमध्ये बोलावले होते। पोलिसांनी रंगेहात सापळा रचत आरोपींना पैसे स्वीकारताना पकडले आणि त्यांना ताब्यात घेतले। अटकेत आलेली अभिनेत्री अनुष्का मोनी मोहनदास वय वर्ष 41 असं तिचं नाव आहे। तर पोलिसांनी सुटका केलेल्या 2 महिला कलाकार ज्यांनी टीव्ही मालिकांमध्येच तसेच बंगाली चित्रपटात भूमिका स्वीकारल्या आहेत त्यांना ताब्यात घेऊन आश्रयगृहात हलवण्यात आले आहे। पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 370(3) मानव तस्करी संबंधी आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा PITA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सांगितले की रॅकेटमधील इतर व्यक्ती, दलाल आणि नेटवर्क बाबत तपास सुरू आहे। पोलिसांनी हे सुद्धा सांगितले हे रॅकेट उच्चभ्रू समाजातील ग्राहकांसाठी चालवले जात होते। आरोपी अभिनेत्री मध्यस्थाची भूमिका बजावत होती। तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे। ही घटना मनोरंजन विश्वाला धक्का देणारी आहे, कारण वेश्या व्यवसायासारख्या घृणास्पद कृत्यात एका अभिनेत्रीचा सहभाग उघड झाल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। पोलिसांचा तपास वाढवला गेला असून या रॅकेटचे इतर धागेदोरे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान संबंधित अभिनेत्रीने यापूर्वी उल्लू ॲपमधील सिरीजमध्ये काम केल्याची माहिती असून सरकारने उल्लू ॲपवर भारतात बंदी घातली आहे। कदाचित यामुळेच या अभिनेत्रीने वेश्या व्यवसायाकडे आपला कल वळवल्याचं दिसून येत आहे। मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा।